पाहू शकता किती घट्टसर हे आपलं मिल्कशेक झालेलं आहे। खूप मलाईदार असं मस्त सुंदर स्मूदी एकदम टेस्टी अशा पद्धतीचं हे चविष्ट असं छान आणि हेल्दी एकदम हेल्दी लहान मुलं सुद्धा हे छान असं हे पिऊ शकतात। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे असं झालेलं आहे। चल त्यावरती थोडेसे काजूचे काप टाकायचे, त्याला एकदम सर्व करायचं। तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की जेवणापेक्षा काहीतरी थंड पेय असलं ना की खूप छान वाटतं। आज आपण असंच हेल्दी मिल्कशेक बनवणार आहोत। चला तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारे बदाम मिल्कशेक आज आपण पाहूयात। अगदी गाड्यावर मिळते तसे हेल्दी असे हे बदाम मिल्कशेक आपण आज पाहूयात घरच्या घरी कसे करायचे। तर त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, स्टीलचं भांडं आहे हे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तळाला। पाणी का घालायचं, कारण याच्यामध्ये जे आपण दूध तापवणार आहोत ते असं तळाला चिकटणार नाही आणि त्याची साय पण चिकटणार नाही। तर थोडंसं सुरुवातीला पाणी घालायचं भांड्यामध्ये आणि इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेत आहे। तुम्ही कुठलंही घेऊ शकता, पण आपल्याला म्हशीचं दूध लागणार आहे, कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता। आता हे दूध आपल्याला व्यवस्थित मिक्स करून असं छान तापवून घ्यायचं आहे। म्हणजे कसं साईडला वगैरे जी साई चिकटलेली असेल ती पण याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची, सतत ढवळत राहायचे आपल्याला हे दूध। तर एकदा वर आलं ना असं थोडंसं सुरुवातीला वरती आलं की गॅस बारीक करायचा आहे आणि ह्याचे वरती आलेलं जे आहे ते आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं छान मंद आचेवरती मस्त व्यवस्थित असं छानपैकी तापवून घ्यायचं आहे। छान त्याच्यामधला पाण्याचा अंश जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत ते छान तापवून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये पाणी टाकलं होतं सुरुवातीला, त्यामुळे त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो अंश कमी होईपर्यंत तापवून घ्यायचा आहे। आता एक गॅस बारीक करूया आणि छान त्याला तापवू द्या। इथे 10 ते 12 बदाम मी रात्रभर भिजवले होते, त्याची साल काढायची आहे आणि आता आपल्याला ते मिक्सरमधून असे थोडेसे मोठे मोठे, खूप मोठे नाही खूप बारीक नाही, असे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। बारीक करताना जे आपण दूध तापायला ठेवलं आहे त्यातलाच एक पळीवर दूध घ्यायचं आणि छान असं मिक्सरमधून त्याचं मिश्रण करायचं। आता एका साईडला काय करूया, आता आपण एक बाउलमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेऊया। व्हॅनिला फ्लेवरची ही कस्टर्ड पावडर आहे। त्याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे। नॉर्मल जे दूध असतं ते जे गरम आपण तापवायला ठेवलं ते घालायचं नाही किंवा फ्रीजमधलं थंडही दूध घालायचं नाही। जे रूम टेम्परेचरला दूध असतं तेच आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये जोपर्यंत गाठी फुटल्या जात नाही तोपर्यंत हे तुम्हाला मिक्स करायचं आहे। एक अशी सरसरीत अशी त्याची स्लरी टाईप झाली पाहिजे। पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात थोडी सुद्धा गाठ राहिली नाही पाहिजे। काय होतं, आपण गरम दुधामध्ये हे टाकलं की ती गाठ ऑटोमॅटिक गरम होते आणि ते गाठ तशीच्या तशी राहते। त्यामुळे पूर्ण मिक्स करायचं एकदम अशा पद्धतीने। ठीक आहे, आता आपलं हे दूध बघूया। दूध छान असं उकळून आलेलं आहे आणि यातला पाण्याचा अंशही कमी झालेला आहे। छान बारीक गॅसवरती ढवळत राहायचं दुधाला, आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक सारखं, म्हणजे जी कडेला वगैरे साय लागलेली असते ती सुद्धा व्यवस्थित मिक्स होती। साय सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पूर्ण अशी ढवळून अशी मिक्स करायची आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण काय करूया, याच्यामध्ये जे आपण बदामाचं मिश्रण केलं होतं ना ते बदामाचं मिश्रण घालूया आणि आता जे वाटीला चिकटलेलं आहे मिश्रण त्याच्यामध्ये थोडं दूध घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा जे असतं मिश्रण त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि ते दोन्ही मिळून याच्यामध्ये घालून मिक्स करायचं। ते वाया नाही घालवायचं। व्यवस्थित छान बदाम शिजेपर्यंत आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे। व्यवस्थित छान असं शिजलं गेलं पाहिजे, असं घट्टसरपणा येतो बदामामुळे आणि बदाम मिल्कशेक असल्यामुळं चव बदामाची तर हवीच की नाही, त्यामुळे व्यवस्थित छान बदाम याच्यामध्ये शिजले गेले पाहिजे। पाणीचा अंश पूर्ण गेलेला आहे, मस्त आता घट्टसर होत आलेलं आहे आपलं हे दूध तापवलेलं। छान अशी उकळी येऊ द्यायची बारीक गॅसवरती, मंद आचेवर छान उकळलं ना की खूप टेस्ट छान येते। आपण सतत ढवळत राहावं लागणार आहे। तुम्ही जर असं सोडून दिलं तर ते व्यवस्थित काय होईल, तळाला त्याच्या साय लागेल आणि मग ते खूप व्यवस्थित घेऊन जाणार, साईडला कडेला पण लागेल। त्यामुळे सारखे असे मिक्स करून ते त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी 4 मोठे चमचे साखर घालत आहे, कारण कितपत गोड हवे तेवढी तुम्ही त्याच्यात साखर घाला। इथे आपण पोहे खातो
त्याच चमच्याने 4 मोठे चमचे मी साखर घेतली आहे. तुम्हाला खूप गोड हवं असेल तर तुम्ही त्या साखर वाढवू शकता किंवा कमी हवं असेल तर साखर कमी करू शकता. तर साखर विरघळेपर्यंत आता उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आली की हे कस्टर्ड पावडर त्याच्यात मिक्स करायची आहे. व्यवस्थित मिक्स करायच्याने एकदम असं छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे शिजेपर्यंत आपल्याला परत एकदा मिक्स करत राहायचं. दूध छान असं मिक्स करत राहायचं. ॲटोमॅटिक ह्याचा कलर बदलतो आणि छान असा घट्टसरपणा येतो बदामामुळे आणि या कस्टर्ड पावडरमुळे याला छान असा घट्टसरपणा येतो. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर थोडंसं मिक्स करू शकता दुधामध्ये आणि ते टाकू शकता दाटसरपणा येण्यासाठी. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करायचं आहे आणि काय करायचं थंड करायचं आणि छान 2-3 तास असं मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं. आत्ता सध्या हे खूप गरम असतं. जेव्हा आपण तयार करतो तेव्हा ते खूप गरम असतं. जरा रूम टेम्परेचरला आलं की त्यातला दाह कमी झाला की मग तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर एकदम आता हे कोमट होत आलेलं आहे. पाहू शकता घट्टसरपणा आलेला आहे. याला किती छान झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडेसे टुटी फ्रुटी टाकूया. तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि आता याच्यावरती आपण टाकूया बदामाचे काप टाकूयात. असे पातळ बदामाचे काप करायचे तेही याच्यात घालायचे. म्हणजे कसं पिताना असं छान बदाम शेक पिताना बदामसुद्धा दाताखाली छान आले पाहिजे. अशा पद्धतीने हे थंड करून घेऊया. फ्रीजमध्ये ठेवायचं 2-3 तास. आता हे बघा 2-3 तासानंतर किती छान घट्ट झालेलं आहे. आता मस्तच एकदम थंड झालेलं आहे. जेवढं थंड असेल ना तेवढी चव याची छान लागते. भर दुपारी जर तुम्ही हे पिताल तर अजिबात जेवण करणार नाही, एवढं छान होतं. तर आता आपण हे एका ग्लासामध्ये सर्व करायला घेऊया. ठीक आहे. आता एकदम थंडगार हे मिल्कशेक आहे. बदाम मिल्कशेक हे कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. आता आपण हे ग्लासामध्ये सर्व करूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. मस्तच. आता याच्यावरती आपण जरा गार्निशिंग करूया. ठीक आहे. आता हे उरलेलं तसंच ठेवूया, नंतर पिऊयात. आता याच्यावरती बदामाचे काप गार्निशिंगसाठी टाकूयात. ठीक आहे. तर दोन्ही ग्लासामध्ये बदामाचे काप टाकूया. वर ती टुटी फ्रुटी तुम्हाला पिस्ता वगैरे काय काय घालायचं ते तुम्ही घालू शकता. इथे मी बदाम आणि टुटी फ्रुटी एवढंच घालत आहे. तर खूप छान झालेलं आहे मिल्कशेक. चवीला तर इतकं सुंदर झालं होतं. लहान मुलांना जर दिलं तर ते तर अजिबात जेवणच करणार नाहीत. चला तर भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओसोबत.